मलुख बडवावा की बुडवावा धर्म संस्थापनेसाठी पुण्यश्लोक. हा ते इंग्रजांचं असेल. फॉलो नाही रे. फॉलो रेने इकडे अरे वाटतं बी ऋषीला आणि निकिताला जाऊन विचारावं लागेल इथं काय होतं. निम्म्यात उतरलं. गाईड इथं काय गाईड आमच्या सोबतच आहे. इथं काय सर ह्या काळात इथं असेल तर इथून जर कोण आलं तो सांगणार आपल्याला कुठं खाली जायचं. 5 तुझं पाहू शकतो एवढं लवकर चालू आहे की इथं म्हणजे नाईट वॉचमॅन सुद्धा आपल्याकडे. हॅलो गुड मॉर्निंग फ्रेंड्स. बघू शकता हे चॅम्प गुड मॉर्निंग चॅम्पचं लक्षच नाही जाऊ दे. तर आत्ता वाजले सकाळचे 5:30 आणि मी आणि माझा परम मित्र आम्ही रांगडे येतो अजून मला घ्यायला. आम्ही चाललो आहे सिंहगडला सनराईज बघायला. मला वाटतं आम्ही जाऊस तर सनराईज होईल. आत्ता उठला माझ्यासमोर आपण झोपलेला होता जसं की तो वॉचमॅन झोपलेला होता. तर मित्रांनो तुम्हाला दाखवतो आम्ही जर्नी कशी आहे काय. आता हा येतो मला म्हणला 5 मिनटात येतो. किती वेळ लावतो काय माहिती. 5:30 झाले एक्झॅक्ट. हा आलेला आहे. हाय गाईज आय एम बॅक. कुठं चालला आपण सिंहगड. सनराईज तर मला वाटतं इथं झालेलं आहे नो ब्रो. पण ठीक आहे बघूयात काय होतं. माय हेवी ड्रायव्हिंग यू नो. इथून जवळ आहे सिंहगड फार. किती वेळ लागला आपल्याला यायला. 20-25 मिनिट. आता काय ट्रॅफिक नाही. हा खडकवासला डॅम आहे. इथं आपण 2 मिनटं जस्ट थांबलो आहे जाता लागतो म्हणून. आणि नंतर मग पुढे तिकडं सिंहगड आहे. डॅम हा पूर्ण पुण्याला पाणी पुरवठा करतो आणि बरंचसं पाणी आहे त्यामुळं पुण्याचं मला नाही वाटत उन्हाळ्यात काय अडचण येईल. ब्रो पाणी कट झालं. मंगळवार आपल्या साईडला पाणी नाही. कात्रजला ना. नाही सोमवारी कात्रजला नाहीये. मंगळवारी आपल्याला नाहीये. गोईलच्या टाक्या मोठ्या आहेत तशा. चला आपण न विघ्न करता इथनं निघूयात कारण की जर इथं जास्त टाइमपास केला तर सनराईज मिस होईल आपला. आणि आम्ही अजून ऑन द वेच आहे. काइंड थिंग सनराईज इकडे झालेलं तरी पण आता वरती वरती जाऊन पडणार आहे. फायनली आलो आहे पण नशीब एवढं भांगार आहे आम्हाला यायला उशीर झालेला आहे. आणि तो सनराईज झालेला आहे. पाहिलंच. हां सनराईज झालेला आहे किंवा बॅक साईडला सनराईज झालेला आहे. पण ठीक आहे आता आलो एवढ्या लांब तर जाऊयात. असं नाही काय काय फक्त सनराईज पाहायला आलो. मी फर्स्ट टाईमच आलो सिंहगडला त्यामुळे मला गड पाहायचा होता. आणि इथून पुण्याचं व्ह्यू दाखवतो मला पुणे का दिसतंय. हा पुण्याचं व्ह्यू अजून जरा ढग आहेत तुम्हाला थोड्या वेळाने रिटर्न येताना दाखवतो पुणे का दिसतंय. आणि इकडे सनराईज झालेला आहे बाजूला दिसतंय काय. अजितदादा पवार बस सुरू केली होती. ही बस बस चला हे बघा. कोई कुछ नहीं बोलेगा कोई कुछ नहीं बोलेगा. महाराष्ट्र गव्हर्नमेंट. तुम्ही फक्त समजून घ्या आम्ही काही आणणार नाही. इथं माहिती आहे आणि हा पहिला दरवाजा आहे. याला पुणे दरवाजा म्हणून बोललं जातं. इथं होऊ शकता क्रमांक 1 पुणे दरवाजा क्रमांक 1. आणि अशी एका पाठोमाग 3 दरवाजे आहेत. त्याला क्रमांक 2 नाव दिले दुसऱ्याला आणि तिसऱ्या दरवाजाचं नाव नाही दिलं त्यांनी पण तो यादव दरवाजा म्हणून असं सांगितलं जातं. यादव दरवाजा म्हणून बोललं जातं कारण की ते यादव काळात बांधलेलं असावं असं तिथं लिहिलेलं आहे.
दिला इथं. आणि काय हा तो पुणे दरवाजा क्रमांक 2, त्याची खाली माहिती दिलेली. त्यांनी असं सांगितलं किल्ला यादवकालीन दरम्यानचा नाही आहे, पण 3 नंबरचा जो दरवाजा आहे ना तो यादवकालीन असू शकतो असं त्यांचं म्हणणं आहे. तिथं काय गणेश चौक आहे. मॅपमध्ये का? मला असं वाटतं की तिथून सगळं आहे का बघण्यासाठी. हां. इथून सनराईज बाहेर दिसला असता. आमचं नशीब एवढं चांगलं नव्हतं की आम्ही सनराईज पाहू शकतो. यायला उशीर झाला, येणे उशीर झाला, दम लागला आमचा. आपल्याला हां हां. त्याच्यावर घेऊन चालले. आपण इथनं आत आलो ना ह्या साईडने. आपण इकडे चाललोय. तिथं बोट तर नाही तलाव आहे का इथं छोटासा? नंतर थिंक सो. इथं हे काय लॅम्प चालू केलंय. माहिती काहीच नाही दिलेली. हे का मॅपवर लिहिलंय का? हे दारू कोटर आहे. इथं छोटी एक पार्टी लिहून माहिती लिहायला पाहिजे ना. कसं समजायचं? सगळेच आपल्यासारखे हुशार नसतात मॅपचा फोटो काढून. तुम्ही पण कधी आले तर आधी मॅपचा फोटो काढा. किल्ला तिथपर्यंत असं नाही बोरून जेव्हा हा म्हणजे एंड आहे. तिकडं असं हे काय नसतं, पण तिकडं असं काय म्हणतो त्याला बघ ना, तिकडं शेवट पण लक्ष असं काहीतरी ठेवायला. ते काय दगड नाहीये, असं लक्ष ठेवायला किंवा काहीतरी. पण एरिया एवढंच म्हणजे प्रॉपर. कारण हा बोरून जे म्हणल्यावर केलेलं आहे खाली गव्हर्नमेंटने चालायसाठी, पण थोडंसं अजून एक पार्टी लावली असती बाहेर झालं असतं. चांगलं खोल आहे. त्याच्या खाली काहीतरी असेल मला वाटतं, तिथे बुजवलं गेलं असतं. नाही ह्याच्यावर तरी काहीतरी असणार. हा वरती झाकलेलं वगैरे. एक असं डावलं एवढं डावर.
तेच आहे. इथे हे काय तलाव आहे का तलाव. छोटा? आता तर खूप शेवाळ झाले. एकदम हायजेनिक तलाव आहे, एकदम ग्रीन. लय Veg. खाली पण पाणी. इथं काय लिहिलंय? प्रॉपर्टीज काय लिहिलंय? फाईनचं लिहिलंय काय केलं 5,000 रुपये फाईन आणि जर पोचवलं तुम्ही गेलं तर. दगड हलवली पण ती खाली पोहोचण्याचा प्रयत्न केला. किती मोठं होतं. पायरीला एक एकच दगड राहिलेला आहे. तर हा तिसरा दरवाजा आहे, म्हणजे हा यादव दरवाजा म्हणून जातो. कारण की हे असं मानलं जातं की हा यादवकालीन आहे, त्यावेळेस बांधलेला आहे. किल्ला त्या काळी बांधलेला नाहीये, पण हा दरवाजा त्या काळी बांधलेला आहे असं त्या पाठीवर लिहिलं तर. लोकांनी नाव कोण नाही दगडावर. हा BKK कोणी काय माहित. ही त्यांची बसायची जागा असेल का रे? मॅपला काय आहे? कसं म्हणलं आहे? त्या वाईटली ड्रेनेज सिस्टम. मॅप आहे ना तुझ्याकडे? मॅपला काय आहे इथं? एक आयुष्य फॉलो आवी. रोड त्या साईडने पण आम्ही चुकीच्या मार्गाने आलो. मॅपमध्ये काय लिहिलंय? भारतीय लोकांची निशाणी. आता हे काय आहे हे समजत नाही, पण असा अभिमान होता की कॉन्फरन्स रूम आहे, म्हणजे नाही का आपण खलबत खाना म्हणतो ते अशा टाईप. ह्याच्यावरती मॅपवरती आहे, पण ते काय लिहिलं आहे लोकमान्य टिळक निवास लिहिलं आहे, पण काय माहीत आता काय काय चुकीच्या पद्धतीने किल्ला करून आपण कसं जायला पाहिजे. कसं तसं. कारण ना आम्ही त्या साईडने गेलो होतो ना, मग बरोबर पाटण ते लावले होते. हा मार्ग इकडं, हा मार्ग इकडं. पण मग इकडं तर यावंच लागलं ना, तिकडं गेलं का नाही. असा रोड आहे. इकडं. वर पण काहीतरी. नाही नाही मी काय म्हणतो, आता आपण इथून इथं वर गेलो. कारण तुला सांग का, समाजी परत त्या साईडला आहे खूप. हा आपल्या परत फिरून हे इकडे. नाही आपण जर इकडून फिरून वर गेलो, परत इकडून असं रोड नाहीये ना, आपल्याला इकडूनच यावं लागेल नाही ना. ना, पुढून रोड आहे ना. मग जाऊ ना, असं जाऊ. बरं, चल. एवढा प्रवास करून ते आलेलो आहे. तोफे बंदी बंद केलेली आहे, वातावरण बंद आहे. भारी भाई एवढं टिकली. कसलं मीटर वापरलं लोक, कसली तापत असेल. किती किलोमीटर रेंज असेल याची. इथं सूचना लिहिल्याच, पण इथं माहिती नाही लिहिलेली. इथं काय मग ही तोफ काय आहे काय नाही, बुरुंज काय.
जाऊ दे. हा बाय इन फ्युचर माझा चॅनल मॉनिटराईज झाला ना आणि ह्या व्हिडिओतनं जेवढं अर्निंग होईल ना त्या खर्चात मी इथं हे करेल की इथं बांधून हा माहिती लिहिल काय सॉरी इथं माहिती लिहिली इथं माहिती लिहिली काय अडचण नाही. 200 वर्षाचा इतिहास येतो तोफेला. सांग बरं मग पटपट चल. तर त्या तोफाची इतिहास असा की 2000 वर्षापूर्वी तोफाला आणि म्हणजे जवळपास किल्ल्याला पण तसं म्हटलं पाहिजे कारण की आता तोफ आहे म्हटलं किल्ला तर असणार ऑफकोर्स. आणि ज्यावेळेस इंग्रजांनी पुण्यामध्ये आले त्यावेळेस आक्रमण केलं या किल्ल्यावरती जवळपास 3678 गोळ्यांचा मारा केला किल्ल्याला. त्यावेळेस मग आपल्या सैन्यांनी मावळ्यांनी शरण जाऊन इंग्रजांच्या ताब्यात किल्ला दिला. तर त्यावेळेस तब्बल 50 लाखाची इंग्रजांना लूट सापडली या किल्ल्यावरती. आणि त्या तोफवरती थोडं कोरलेलं आहे 248 असं अक्षर कोरलेलं आहे, ते आकडा कोरलेला आहे. आणि ती तोफ खाली गावात पडलेली होती एका मारुतीच्या मंदिरासमोर. मग ती नंतर गव्हर्नमेंटने वगैरे वर आणली असेल. बरेच दिवस ती खालीच होती. कॅमेरामॅन पाहिजे सोबत एकटा कुठं जाऊ मला भीती वाटती. 2 तोफ ठेवली ती दारातच त्या काळातले का तर नंतरही वाटलं कोणाला विचारून. भीती वाटती बाहेर. हा ते इंग्रजांचं असेल. फॉलो नाही रे रेडी इकडे अरे वाटतं बी हे तर पण आहे हे तर पण आहे. दोन जकुजी ओ माय Bro, me going. You want to come? give me phone I will shoot. इथे वाटतं बे आतलं खोली जाऊ बरं. ते वाटतं बे बेसिंग जुन्या काळातल्या खुर्च्या वगैरे. माणसं खोली बघ आता. पावसा इथे इथे जे पडले का हे नाही माहिती. ऋषीला आणि निकिताला जाऊन विचारावं लागेल इथं काय होतं. फाटी तर खरं पण बघायचं तर नाही काय. पण हे पडलेलं इकडे सगळं. पण मी शॉक झालोय. पाट बघून शॉक झालोय. इंग्रजांनी मानलेलं दिसतं 100%. स्वतःचे ऑफिसर असेल हो त्यासाठी हा घर बांधला असेल. किल्ला जिंकून आले त्यावेळेस ऑफिस बांधले दिसते. ऑफिस म्हणतात ना खरंच. ऋषीचे पप्पा मला वाटतंय. यांना जाऊन विचारावं लागेल. सुनीताला पण विचारावं लागेल. तुम्हाला अजून एक गोष्ट दाखवायची बाहेर. इकडे काही नाही. तुम्हाला थांब दाखवतो काहीतरी. त्याला सापडत नाही काय दाखवायचं ते. आजकाल आपण जो पत्रा वापरतो हा पत्रा बघा. पत्रा जाऊ दे तोफ बघ. अजूनही एक मिनिट उचलते का थोडी हल्ली बरं का. थोडी हल्ली पिवळा आला असतं तरी नसते हल्ली. म्हणजे ब्रिटिश बघा आपल्या पैशाने बाथटब वापरायचे पण किती ऍडव्हान्स होते बाई. आपण जाती जाती भांडवून बसतो. आम्हाला तर काय पाहिजे ते मला वाटलं त्यांचं इसू बिसू का 5 दिसलेच फक्त. हा ह्या 2 इथं काउंट करूयात आपण. आणि लोकमान्य टिळक त्यांचं हे निवासस्थान आहे म्हणजे त्यावेळेस त्या टाईमचं म्हणजे इंग्रजांच्या वेळेस बांधलेलं. टिळकांनी इथं जागा खरेदी करून स्वतःसाठी बांधलेले तिथून राहायचे ते त्यावेळेस. म्हणजे त्यांचं फार्म हाऊस होतं. नाही पण हे तर इंग्रजांच्या ताब्यात होतं ना. मग
इकडं बंद आहे का? हे किल्ला त्यांच्या नंतर घेतलं असेल पण ते वाढलं होतं. आणि आम्ही इथं पॉज घेतलाय कारण की पुढं आम्ही दुसरा मार्ग निवडतो. रिक्स नाही लेणे का. इकडे आतमध्ये जाऊन द्यायला पाहिजे. एक तर आब्या आधीच कुत्र्यांना घाबरतो. ते कधी कोणाला चालतं नाही माहित नाही. गुड मॉर्निंग. दिसलेच नाही आपल्याला कुठं कुठं कोरलेले ते पत्र आहेत. पत्र आहेत का. मी म्हणलं दगडांवर कोरलेले काय कुठं. मुलूख बडवावा की बुडवावा धर्म संस्थापनेसाठी पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय. भारत माता की जय. हिंदू धर्म की जय. जय श्रीराम. शिवाजी महाराज की जय. धर्मवीर सुभेदार नरवीर तानाजी मालुसरे यांचा विजय असो. टायमिंगला ओरिजिनल फोटो त्या टायमिंग फर्स्ट टाइमचा फोटो आहे. हा सेकंड टाइम, हा थर्ड टाइम, हा फोर्थ, मग नंतर हा आत्ताचा. म्हणजे त्यांनी पहिल्यांदा समाधी अशी होती, मग नंतर ते बांधलं बाकीचं अवतार वगैरे. काय होतं हा बोल ना. तिकडे सुद्धा अमृतेश्वर मंदिर. हात काढू काढ. मूर्ती जुन्याच. पिछा करत करत इथं आलंय. त्याला वाटतं आम्ही काय खायला देईन, तर आम्हीच उपाशी मरतो, त्याला काय खायला देऊ. जिथे तू बसलेत ना तर तू मागून पायऱ्या द्यायला. हा का. ठीक आहे सर. पण हे मुख्य द्वार दिसतंय. पिठलं भाग नको. भजी भजी जातो ना खाऊ. जाताना जेवण करून जाऊ आपण. काय त्या आजींना माझा केलाय ते. इथं बी खाऊन तिथं बी खाऊ ना. लय भूक लागली. चला हल्ली चालायचं आपल्याला. तिच्यासाठी असं ते वरचे कशाच आहे ते पिलरचं पडलेलं आहे. तर आपल्याला तर आम्हाला गाईड करतोय. कुठं जायचं आता. इकडं चला. तो कल्याण दरवाजा आहे. म्हणजे आपण नाही का तो मूवीमध्ये पाहिलेलं ते दुसऱ्या बाजूने वेट करत असतात की दार उघडण्यासाठी. तो बारका मुलगा दार उघडतो. तर तो हा आहे. हा कल्याण दरवाजा. हा इकडून पण अर्धे बंद आहे. आणि तिकडून नाही जाता येणार आपल्याला. नाही जाता येणार. या गाईडला पुढे जाऊ दे. तू चल पुढं आधी. गाईडला पुढे जाऊ दे ना. ठेवून येईन कुठून न्यायचंय. चल खाली इथून. आपल्याला त्याला गाईड करावं लागतंय इथून खालचं. काय करतो बॉटल घेऊन जाता नेऊ. फक्त जर काय नसू दे निघू दे. तुझ्या बोकोंडीच बसून येणार तू आहे. जरा सांभाळ. घसरला नाही तू. गाईड माग राहिला आपला आब्या. तो येणार नाही इथून आब्या. तो गाईड म्हणतो तिकडून चालला. आला गाईड आला. गाईड आब्या गाईड. कशासाठी असं
देव देश धर्म भारी वाटला ते. तुला मी सांगत होतो ना, बंद करायचं. जवळपास इथं निम्म्यात उतरलं. गाईड इथं काय गाईड आम्ही सोबतच आहे. इथं काय सर ह्या काळात इथं असेल तर इथून जर कोण आलं तो सांगणार आपल्याला. कुठं खाली जायचं अजून खाली जाऊयात. तर हे असं चल आत्ताच थाकाला काय चल पटकन मागून येतो. मागून ये आम्ही पुढं जातो तोपर्यंत. नाही गं, मला काही खायला तर नाही. नाही भाजीची प्लेट खाऊ घालून त्याला मी. तो कल्याण दरवाजा आहे ना हा हा कल्याण दरवाजा आहे. दरवाजे गाईड तर काय सांगतच नाही, सगळं अभ्यास सांगायचं काम करतो. पण गाईड आम्हाला पूर्ण टूर करतोय की तुम्ही कुठून जावा कुठं कसं जावा रस्ता कुठे. तिकडे गेला. मग तो रस्ता दाखवतोय कुठून कसं आहे काय. तर आपल्याला इथून जायचं आहे असं सांगणं. तुला सांगतो म्हणजे आधीच्या काळात कसं असायचं, हां डायरेक्ट आल की एंट्री दरवाजा दिसायचा. तुमचं हे किल्ले बघ, तुला सांगतो आता ते वाट नाही दाखवते, वाट नसेल जुन्या करत आहे. जुन्या काळात ही वाट अशी असणार आहे, बरोबर का? दरवाजा दिसत नाही. हा नाही नाही दरवाजा दिसत नाही. जुन्या काळात कसं हत्ती तोडा आपलं दरवाजा तोडायला हत्ती यायची. हत्तीचं स्पीड घेऊन म्हणून ते वाकडे दरवाजे. देवगिरीचा किल्ला पाहिला की कोणता देवगिरीचा? नाही ना. आपला गाईड कुठे गेला काय जाऊन करतो खाली येवर आहे मी. मोठा इतिहास आहे किल्ल्याचा आणि या दरवाजाचा. हा गार लागतोय सावलीत. आपला गाईड पुढे गेलाय आणि आमचा गाईड निघून गेला कारण की त्याला 2 भजी प्लेटची ऑफर आली. आम्ही त्याला एकच जण होतो, त्याला वरतून आवाज दिला 2 भजी प्लेट देतो चला. हा कल्याण दरवाजा गेला तो. आता आम्हालाच टूर करायला लागला बाकीची राहिलेली. चला आता इथून डायरेक्ट वर कुठून इथूनच असं आपण हे वर येते का दरवाजा? नाही काय करतो आता चल ना. चल. दिसतंय का? इथं लढत असताना त्यांचा हात गमावला त्यांनी, म्हणजे आपण पण मूवीमध्ये पाहिलं हातच निशाण केलेलं आहे. चांगलं केलं. ते आपण मागाशी पाहिलं होतं नाही का अभिमान होतं मीटिंग सारखं, तर तो तोफखाना आहे इथं त्याची पाठी आहे. कारण की आम्ही मागाशी तिकडून खालून गेलो त्यामुळे आम्हाला समजलं नाही रोड ॲक्च्युअल रोड इथून आहे. आणि आता सगळा किल्ला बघून झाला आम्ही खाली आलो आणि भारी एकदम बऱ्यापैकी. असं एवढं काय हे नाही आहे किल्ल्यावरती राहिलेलं, म्हणजे वाडा वगैरे म्हणा किंवा एखादं त्या काळातलं घर, फक्त पुरून जर राहिलेत. बाउंड्री आहे किल्ल्याची, सगळं भरपूर आहे. भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये. अभ्या तुला काय बोलायचं? काय नाही. बाय बाय.